अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। सर्वात प्रथम तो मी सर्व पत्रकार बंधूंना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्वला मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण लोकांनी प्रथम राजे रघुजी महाराज हिंदवी स्वराज्याचे विस्तारक आणि नागपूर राज्याचे संस्थापक रघुजी महाराज प्रथम यांची जी तलवार लंडनला याच्यासाठी लिलावासाठी आली, त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी फार मोठं योगदान दिलं। यासाठी आपण जे प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून आपण केले त्याला एक यश आलं, हे आपल्यासाठी सर्वांसाठी, महाराष्ट्रासाठी, नागपूरसाठी फार अभिमानाची बाब आहे। परवा हे सर्व चालू असताना आम्ही महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री साहेबांना, सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, गृहमंत्री आमचे शहा साहेबांना आम्ही पत्राद्वारे विनंती केली होती की या ऑक्शन आणि मध्ये आपण भाग घेऊन या ह्याला कशा प्रकारे आपल्या इथं आणता येते यासाठी आपण हे प्रयत्न करावे। आणि त्यांनी रात्री 1 वाजता मुख्यमंत्री 1:50 रात्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी आम्हाला होकार दिला की आपण हे आणू, आणि तेव्हा आम्ही निश्चित झालो। पण तरी आपल्याकडनं बी ह्यासाठी आपण बॅटिंगला तिथं भाग घेतला होता आणि आपल्याकडनं बी त्यामध्ये 2 लोक आपण उतरवले होते आणि ती बॅटिंग चालू होती। कारण की काय शासनाची काही अडचण आल्यामुळे एक प्रायव्हेट म्हणजे माणसामार्फत तिथं बेटिंग झाल्यामुळं आम्हाला बी थोडंसं भ्रमित होतो आम्ही की शासन उतरलेलं आहे की नाही। त्यामुळं आमचे लोक त्या बेटिंगमध्ये सुरू झाले होते आणि नंतर आम्हाला माहिती पडली की शासन बी यामध्ये उतरलं आहे। कमी 35 लाखापर्यंतची बोली आपल्याकडनं बी गेली आणि त्यानंतर आपल्याला माहिती पडली की शासनामार्फत इथं उतरल्या गेले आहे आणि आपण तिथं स्टॉप झालो। कारण की आपण बोली लावली बी असती आणि शासनाने आपल्याच दोघांमध्ये कॉम्पिटिशन तिथं होत होती आणि नंतर आणण्याच्या सर्व विधी ह्याला आपल्याला प्रायव्हेट बेसवर खूप वेळ लागला असता आणि शासनामार्फत हे लवकर होईल यासाठी मग आम्ही तिथं स्टॉप झालो। कारण की आपल्या निवेदनावर शासनाने, महाराष्ट्र सरकारने ह्याचा पुढाकार घेतला, त्यामुळं आपल्याला तिथं थांबणं आवश्यक होतं। मी सर्वात पहिले तर मुख्यमंत्री साहेब, शेलार साहेब, पंतप्रधान मोदी साहेब, अमित शहा साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी फार शॉर्ट नोटीसवर, म्हणजे वेळ फार कमी होता आणि त्या एवढ्या शॉर्ट नोटीसवर त्यांनी भाग घेऊन ही आपली ऐतिहासिक धरोहर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली। त्यासाठी सर्वात प्रथम मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्याला ज्ञातच आहे की मागच्या याच्यामध्ये आपण आपल्या माध्यमातून 2-3 दिवसापूर्वी या तलवारीबद्दल आपण मीडियामध्ये सर्व माहिती दिली आणि ही तलवार आपल्या इथे येणं हे फार गरजेचं होतं। कारण की आपण जेव्हा बघतो की सर्व ऐतिहासिक वस्तू या मौल्यवान धरोहर या सर्व कोणत्या ना कोणत्या कारणाने या आपल्या देशाच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि ते आपलं ऐतिहासिक महत्त्व हे आता आपल्याला कायम ठेवणे महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळं हा आपण फार धडाडीने, हिरिरीने ह्याच्या मागं आपण लागलो होतो। जर आपल्याला वेळ अजून जास्ती असता तर मला वाटते अजून आपण चांगला रिझल्ट ह्याच्यामध्ये आला असता, कमी ह्याच्यामध्ये आपल्याकडे आली असती। पण तरी आपल्याकडे ही वस्तू आलेली आहे। लवकरच सरकारद्वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर्शनासाठी लवकरात लवकर येणार आहे। मी तशा शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब, शेलार साहेब, पंतप्रधान साहेब आणि शहा साहेबांना कालच रात्री लगेच शुभेच्छा मी पाठवलेल्या आहेत आणि ही वस्तू आपल्याजवळ लवकरात लवकर, ही ऐतिहासिक तलवार, ही धरोहर आपल्याकडे येईल याबद्दल आता आपलं सगळं म्हणजे आपण निश्चिंत झालेलं हे विशेष। सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी पद्धत आहे, पण यावेळेस युद्धपातळीवर चक्र हल्ली आणि काही तासात महाराष्ट्र सरकार उतरलं, कुणाला योगदान देणं जास्त आहे सगळ्यात? या सगळ्यासाठी योगदान मी देईल तर खरं म्हटलं रे महाराष्ट्र आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबाला मी ह्याचं खूप जास्ती श्रेय देतो। कारण की ह्यांनी मनावर घेतलं आणि त्यासाठी मग काय शासनाकडनं अगर आमच्या सेंट्रलमधनं काही त्यांना विचारायचं असलं तर पंतप्रधान साहेब आणि शहा साहेबालाही आपण या संदर्भात हे केलं होतं। पण इनिशिएट घेतला आणि रात्री लगेच 1:50 म्हणजे 3 वाजताचं ऑक्शन, आदल्या दिवशी रात्री म्हणजे 1:50 मला त्यांचं होकार येणं मुख्यमंत्र्यांचं, म्हणजे आम्ही म्हणू शकतो की फार युद्ध पातळीवर त्यांनी हे काम केलं। कारण त्यांना ते सर्व माहिती करून
कारण तिथपर्यंत ते बेटमध्ये उतरलेच नव्हते. ते रात्री बेटमध्ये उतरले आणि सर्व माहिती करून ते बेटमध्ये उतरले आणि त्यांनी युद्धपातळीवर ते काम केलं. म्हणून आम्ही सरकारचं तर या भोसले राजपरिवाराकडनं आम्ही खूप खूप आभार तशी व्यक्त करतो आहे. आणि आपण आपल्याकडनं ह्याच्यामध्ये आम्ही 2 जण आपल्याकडनं उतरले होते. आमचे सहकारी, आमचे चांगले मित्र अशोक सिंग ठाकूर आपल्याला परिचित असतील, ते नागपूरमध्ये अँटिक आणि ह्याच्यावर काम करतात. अशोक सिंग ठाकूरांचे जे तिथं भाचे आहेत नॉटिंगनला, त्यांनी अंकुर सिंग यांनी आपल्या वतीने तिथं भाग घेतला होता. त्यांची भेट चालू होती. इथून आपले सावंतसाहेब, इंद्रजित सावंतसाहेब यांनी आमच्या वतीने पुन्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करून यांनी बी त्या ठिकाणी आपला एक माणूस, त्यांचं नाव प्रशांत मंदार कदम यांना त्यांनी उतरवलं होतं. या 2 बेट्स आपल्याकडनं बेटिंग चालू होती. एक तिसरी बेटिंग होती 14 लाखापर्यंत आपल्याकडनं, म्हणजे 3 वाजायच्या पहिले जी बेट झाली ती 14 लाखापर्यंत, म्हणजे जी प्राईस त्यांनी ठेवली होती 7,97,000ची, ती होता 14 लाखापर्यंत 3 वाजता गेली. आणि 3ला जेव्हा ती ओपन झाली तर 14 लाखापासून बोली झाली. आणि त्यामध्ये मग आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं बी एक व्यक्ती तिथं उतरले आणि मग ती बोली चालत आली. आम्ही इंद्रजित सावंतांच्या आम्ही टचमध्ये होतो. थोडा वेळ आमचा, म्हणजे आमचे जे तिथं महेंद्र सिंग होते त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट काही थोड्या वेळासाठी थोडा राहून गेला होता. म्हणून आम्ही कन्फ्यूज झालो होती इथली बेटिंग त्यांनी स्टॉप केली का काय. म्हणून इंद्रजित सावंताकडच्या मार्फत आम्ही ती बेटिंग चालू ठेवली होती. 15 लाखापर्यंत आमची ती बेटिंग इथून गेली होती. पण तिथून आम्हाला कळलं की आपली तिथं बी बेट चालू आहे. मग आम्ही थांबवली, कारण आपल्या आपसामध्येच त्याचे नको. मग आम्ही ती थांबवली आणि मग शासन बी त्याच्यामध्ये आलं. पण ते आम्हाला उशिरा कळलं, नाही तर आम्ही आमचे दुसरे मंडळ असेल त्यांना बी आम्ही थांबून दिलं असतं. पण शासनने आम्हाला थोडं लेट कळलं, कारण प्रायव्हेट व्यक्ती उतरला होता. आणि त्यामुळे ही बेट आज 47,15,000मध्ये ही बेटिंग तिथं होऊन महाराष्ट्रात येणार. महाराष्ट्र सरकार कदाचित संग्रहालयात ठेवण्याची शक्यता आहे. तुमची काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्रात आली हे आपल्यासाठी सर्वांसाठी भूषणाचं आहे. आता आमचा प्रयत्न राहील की आम्ही सरकारशी बोलू. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे. सांस्कृतिक मंत्र्यांशी भेट घेऊन ह्या संदर्भात चर्चा करणार. किंवा पत्रामध्ये मी तसं कळवलं होतं की आपल्यामार्फत जी बेटिंग होईल आणि जी बी प्राईस कॉस्ट होईल ती आम्ही द्यायला तयार आहे आणि आमच्या घराण्यामध्ये यावी अशाबद्दल मी बोललो होतो. तरी आता आम्ही प्रत्यक्ष भेटून चर्चा करून त्याच्यावर आमचा प्रयत्न राहील, आमची मागणी राहील शासनाला की आमच्या राजवाड्यामध्ये ती आमच्याकडे आली पाहिजे. आणि मग शासन जसं जसं आम्हाला म्हणाल की इथं आपण प्रदर्शनी करायची आहे त्याप्रमाणे आपण ते कार्य करू. त्याची चर्चा करून जे बी काही निर्णय होईल तो आपल्याला आम्ही आपल्या समक्ष आम्ही ठेवू. ह्याच्याबद्दल मी आपल्याला मागं सांगितलं होतं की आमचे आप्पासाहेब महाराज मुधोजी राजे द्वितीय यांनी ब्रिटिशाशी लढा केला होता 1817 ते 1818पर्यंत. आणि त्या लढ्यामध्ये 1817मध्ये आपण जिंकलो होतो, पण 1818मध्ये नागपूरकर भोसले हारले. आणि त्यानंतर एवढी मोठी लढा होता की ब्रिटिशांना हार कधी इथं भेटलीच नाही. पहिली हार नागपूरकर भोसलेंनी 1817मध्ये दिल्यामुळं आमच्यावर, म्हणजे ह्या घराण्यावर त्यांचा जास्ती रोष होता. आणि त्यामुळे 1818मध्ये ज्यावेळेस आम्ही युद्ध हारल्यानंतर हा जो महाल एरिया आहे हा पुरा वाडा होता. ह्याचे 7 दरवाजे आहेत आणि हा एवढा मोठा महाल होता म्हणून ह्याला महाल म्हणतात. हा 6 महिने पेटला ब्रिटिशांच्या ह्याच्यामुळं. 6 महिने हा वाडा जळला. हा रिमेनिंग पार्ट आहे त्या वाड्याचा. आणि त्यानंतर त्यांना एवढा रोष होता की आमचे जे महाराज होते ते ना पुत्र नव्हता. मग त्यांनी ह्या गादीला जिंकल्यानंतर त्यांनी घोषित केलं की ह्या खालसा झाली म्हणून. त्यानंतर इथल्या काही लोकांनी आणि आमच्या महाराणी बाकाबाई साहेबांनी त्यावेळेस खूप प्रयत्न केले आणि मग एक दत्तक ह्याची मंजुरी झाली. आणि मग या घरच्या मुलीचा मुलगा या गादीवर आले आणि तेव्हापासून ही गादी पुन्हा ती सुरू झालेली आहे. आणि त्या अप्पासाहेब महाराजांनी युद्ध केल्यानंतर जी लूट केली त्या लोकांनी, एकदा लूट केली ती लढाई झाल्यानंतर, पण त्या लोकांना वाटलं की आता दत्तक मुलगा आल्यानंतर पुन्हा फार मोठ्या प्रमाणात आपल्यावर हे होऊ शकते. कारण की नागपूरचं राज्य हे 2,17,536 स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं राज्य होतं. सर्वात मोठं राज्य असल्यामुळं त्यांना भीती होती की विविध ठिकाणी हे होईल. म्हणून त्यांनी पुन्हा 1853 ते 1864मध्ये 11 वर्ष
नुसती लूट करत राहिले नागपूरची, आणि त्या लूटमध्ये श्रीधनपासनं दुसरे खजिना बी अजून वाचलेला खजिना घेऊन गेले. त्या खजिन्यामध्ये तलवार त्यावेळेस गेली असावी, किंवा काही अधिकारी असे होते त्यांच्यामध्ये की आपल्या अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी ते एखादी वस्तू आपली चोरून घ्यायचे किंवा लपून छपून घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी ते आपल्या ह्याच्यानी भेट द्यायचे. अशा ह्याच्यामध्ये बी ती तलवार गेली असावी असं आमचं आहे. नाही, कसं आहे, सरकारने आता घेतलेली, आता लिलाव तर लागू शकत नाही, ही सरकार लिलाव लावू शकणार नाही. तर ही घेतली त्या किंमत, तेवढी किंमत तर द्यावी लागेल, प्रयत्न आहे आपला. आणि मला नाही वाटत की ते जास्ती पैसे घेऊन जर द्यायची असली तर सरकारने एवढी मेहनत केल्यानंतर जास्ती पैसे घेऊन आमच्या घराण्याला दिलं असं मला काही वाटत नाही. द्यायची असली तर त्याच प्राईजमध्ये आपल्याकडे येऊ शकते, कारण ही प्राईज झालेली आहे. पण आता आणण्यामध्ये ज्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यावर त्याची कॉस्टिंग अजून वाढणार आहे. ही कॉस्टिंग वाढल्यावरती किती होते आणि त्यानंतर ते आम्हाला ते देतात का, पहिले महत्त्वाचं आहे. प्रयत्न आमचा पुरा राहील, पण नाही आली तरी आमचा 100% प्रयत्न आम्ही करू की नाही हा शब्द नको, ह्या घराण्यामध्ये ती धरोहर आली पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील. आता भेटीनंतर जे बी काही त्या ठिकाणी निर्णय होतील ते आपल्या समक्ष मी आपल्या हो, त्यांनी तलवार आणलं स्वतः शेलार साहेब आणि काही आपले लोक जाणार आहेत आणि ते तलवार फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करून ती तलवार वाजागाजासाठी ती तलवार महाराष्ट्रातील आणि तिथून ती नागपूरला येईल. फार मोठ्या उत्सवात जसं वाघनखाचं एक जंगी स्वागत झालं होतं त्याप्रमाणे ह्याचं स्वागत करणार आहेत. ह्याबद्दल मी काल बोलणं झालं आहे आणि त्याची पूर्ण तयारी जसं मग फॉर्मॅलिटी कंप्लीट होतील तर त्याबद्दलची पुरी रूपरेखा आपल्या समक्ष येईल. मालकी हक्क जो आहे आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारनं ही मालकी हक्क महाराष्ट्र सरकारनं होईल आता तलवार आल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रागार तुम्ही तयार करण्याचा विचारात आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून त्या शस्त्रागारामध्ये ही तलवार यावी आणि बाकीचे जे उदयराजे भोसले तुम्ही काय मागणी करताय आणि या ठिकाणी प्रथम रघुजीपासून ते नंतर जे काही वस्तू आहेत आमची मागणी अशीच आहे की तलवार आपल्या ह्याच्या संग्रहालयामध्येच आली पाहिजे. आणि आपण एक मोठं संग्रहालय नागपूरमध्ये तयार करतो आहे आणि त्या संग्रहालयामध्ये आणि आता आमच्याजवळ जे आहे ते एक छोटा डिस्प्ले आम्ही ठेवलेला आहे लोकांना माहितीसाठी आणि पूजेसाठी. कारण त्याच्यामध्ये चिलखती आणि विविध जे परिधान असतात तेही त्या म्युझियमच्या ह्याच्यामध्ये येतात. अजून विविध शस्त्र त्या ठिकाणी येतील, काही भरीमारी आहेत, काही तोफा आहेत, त्या सगळ्या त्या ठिकाणी आम्हाला ठेवायचं एक मोठं संग्रहालय हे लवकरच 4-5 वर्षामध्ये हे तयार होईल. आणि त्या संग्रहालयामध्ये ही तलवार आपण ठेवू अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू आणि ती कोणत्याही परिस्थितीत ती नागपूरलाच असली पाहिजे यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. ये जो तलवार जो थी नागपुर के ऐतिहासिक प्रथम राजे रघुजी महाराज की, ये तलवार का जो ऑक्शन लंदन में हो रहा था, इस ऑक्शन में हमारे महाराष्ट्र सरकार ने इनिशिएट लेके इस ऑक्शन को एक सक्सेस किया है. इसमें अपनी ओर से भी बीटिंग हुई थी पर महाराष्ट्र सरकार की ओर से बीटिंग हुई और ये आखिर में अपने महाराष्ट्र में ये तलवार आ रही है. इसके लिए सबसे पहले तो मैं सभी पत्रकार बांधव और मीडिया के सभी का मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आप लोगों ने इसे प्रथम प्राधान्य देते हुए इसे आपने शासन तक पहुँचाने का कार्य और सब लोगों तक पहुँचाने का कार्य आपने किया. कहीं ना कहीं इसमें आप लोगों का बहुत बड़ा योगदान है, ये मैं निश्चित कहना चाहता हूँ. और भोसले राज परिवार आपका हमेशा इस बारे में ऋणी रहेगा. इसके पूर्व मैंने आपको 1-2 दिन पूर्व आपको मैंने बताया था इस तलवार के इतिहास के बारे में. पर कल अपने को एक बहुत अच्छी खुशखबर हम सब महाराष्ट्र और नागपुर के लोगों के लिए एक महत्वपूर्ण खबर आई महाराष्ट्र शासन की ओर से. और ये एक ऐतिहासिक तलवार अपनी धरोहर ये अपने पास आ रही है. इसका हम भोसले राज परिवार को और सभी नागपुर के सभी लोगों को बहुत बहुत इसका खुशी हो रही है. ये इसमें मैं सबसे पहले धन्यवाद देना चाहूँगा हमारे नरेंद्र मोदी साहब का, पंतप्रधान जी का, अमित भाई शाह साहब का, साथ में हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हमारे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार जी और महाराष्ट्र के मुख्य सचिव. क्योंकि
2 बार मेरी मुख्यमंत्री साहब और शिला साहब से चर्चा हुई, तो इसमें सबसे प्रखर भूमिका, सबसे जल्दी कार्य होना चाहिए ऐसी भूमिका महाराष्ट्र के मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग के सचिव विलास जी खरे और इतिहासकार इंद्रजीत सावंत साहब ने भी पर्सनल तौर पे भी शेलार साहब से बात की, उन्होंने भी अपने ओर से निवेदन दिया। उनके ओर से हमारे कहने पे एक ये उतरे अशोक सिंह ठाकुर जी का भी मैं बहुत बहुत ये करना चाहूँगा। नेटिंगन में अंकुर सिंह जी ने हमारी जो मदद की उसके लिए उनका बहुत आभार मानूंगा। मंदार कदम जी जो हमारे सावंत साहब की ओर से हमारे लिए बैटिंग कर रहे थे। प्रशांत वखारे जी, इनकी एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इसमें रही है और इन सब का मैं बहुत बहुत आभार मानता हूँ। साथ में प्रिंट मीडिया, पत्रकार मीडिया और बाकी सभी मीडिया द्वारा, विविध चैनलों द्वारा आप लोगों ने इसको प्रथम स्थान पे आपने इसको, इस न्यूज़ को पूरे महाराष्ट्र ही नहीं पूरे भारत में आपने इस न्यूज़ को पहुंचा के शासन और बाकी लोगों को इसके लिए आपने जागरूक किया, इसलिए आप सबका मैं भोसले राज परिवार की ओर से धन्यवाद करता हूँ।